सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे खंदे महामानव मांडणं तसं अवघडच, पण दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी उत्तम प्रयत्न केला आहे। कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळालाय। पुण्यात आलेली प्लेगची साथ, त्यावर फुले दाम्पत्याने केलेलं कार्य, मुलींच्या पहिल्या शाळेचा प्रवास, त्यावर असणारा विरोध, पुढे इतर शाळा सुरू करण्याचा संघर्ष, त्यासाठी ब्राह्मण मित्रांची मिळालेली साथ, त्या काळात वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना समाजकंटकाने दिलेला त्रास, केशवपण, विधवा, पुनर्विवाह, सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य, फुलेंचं साहित्य लेखन, डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ, इंग्रजांच्या सोबत असलेला नेमका संवाद, लहुजी वस्ताद यांची साथ, मुक्ता साळवेंचं पात्र फातिमा शेख नाहीच, अशी चर्चा सुरू असताना सिनेमात फातिमा शेख यांचा सावित्रीबाई यांच्यासोबत असणारा एकूणच प्रवास सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखा आहे। और मेरे दोस्त उस्मान शेख की बहन फातिमा शेख इस भारतवर्ष की पहली अध्यापिकाएं होंगी। अब से आपकी बेटियों को महिलाएं पढ़ाएंगी। हिंदू धर्म में स्त्री को दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती कहा जाता है। के आगे फुले जोड़ दिया, मगर भूलो मत, तुम गोर्रे हो, कुणबी किसान हो, शूद्र। साहस कैसे किया तुम्हारे बेटे ने हमारी बेटियों को पढ़ाने का? ज्योतिबा ने फिर हरकत करी तो जान से मार देंगे। हम यहाँ वार्तालाप करके समस्या का समाधान करने के लिए एकत्रित हुए, वरना वो लोग तुम्हारे परिवार वालों का जीना मुश्किल कर देते। प्रॉपर्टी मिलने में तो समय जाएगा, तब तक अगर तुम लोगों को दिक्कत ना हो तो हम। आज मुझे अपने आप पे फक्र महसूस हो रहा है। इतने बुरे वक्त में तुमने सिर्फ मुझे याद किया। ज्योतिबा ने आपको बताया कि नहीं, जनाब डॉक्टर बनना चाहते थे। I am Savitri. This is Fatima. It's a pleasure. You know, our government has been trying to bring education. नमस्कार, मी सपना शिरीष मदाळे। आज मी माझ्या सहकुटुंबासह इथे फुले हा चित्रपट पाहण्यासाठी आले आहे। हा चित्रपट पाहून मला खूपच आनंद झाला, कारण अगोदर जेव्हा त्यांनी जे काही मुलींच्या शिक्षणासाठी, समाजाच्या समानतेसाठी, समाजातील ज्या वाईट चालीरीती होत्या त्या नष्ट करण्यासाठी जो काही संघर्ष केला, तो पूर्णपणे म्हणजे त्याला न्याय देण्याचं काम या पिक्चराच्या माध्यमातून केलेलं आहे। त्यामुळं हा पिक्चर तयार करणारे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनी ज्याप्रमाणे ती पात्र वटवलेली आहेत, ती अतिशय प्रेक्षकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत। त्यामुळे सर्वांनीच हा चित्रपट आवर्जून सहपरिवार पाहावा ही माझी सर्वांना विनंती। फुलेंबद्दल फिल्म जो आता रिलीज झालेला आहे, प्रतीक गांधींनी खूप छान ॲक्टिंग केलेलं आहे। सावित्रीबाई फुलेंबद्दल आणि महात्मा फुलेंबद्दल खूप काही व्यवस्थित आपल्याला माहिती भेटते। जे इतिहास आपण विसरत चाललेलो आहे त्याच्याबद्दल आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवला पाहिजे हमखास। जे इतिहास झालेला आहे, घडवलेला आहे, ते आपण विसरता कामा नये। त्यांनी शिक्षणासाठी जे काय हक्क आपल्याला मिळवून दिलेला आहे ते फक्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। मला खूप छान वाटलं आहे पिक्चर, आणि मी पूर्ण माझ्या परिवारातर्फे मी आलेली आहे, आणि हे पिक्चर बनवल्यातर्फे मी पूर्ण फिल्म टीमला खूप कॉंग्रॅच्युलेशन देते। थँक्यू सो मच। नमस्कार, मी सतीश कदम। आज फुले चित्रपट पाहिला। सुरुवातीपासूनचा जो इतिहास आहे ज्योतिबा फुल्यांच्याबद्दल किंवा माता सावित्रीबद्दल, तर आपण वाचनातून बरेच पाहिलेलं आहे, परंतु आज एक 1800 शतकातला एक दिग्दर्शक आपले महादेवन यांनी दिग्दर्शन म्हणजे 1800चा काळ त्यांनी अक्षरशः समोरासमोर दाखवल्यासारखं त्यांनी केलेलं आहे, की स्वतः भास व्हायला पाहिजे की तुम्ही 1800 काळात खरोखर हा फिल्म म्हणजे तसा असेल। त्याबद्दल त्यांचे एक सुरुवातीला आभार मानतो। आणि फुले दाम्पत्यांनी आपला सुरुवातीपासूनचे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी दलित समाजासाठी असं शिक्षणाचे महत्त्व समजून त्यांची प्रगती व्हावी, आईवडिलांची किंवा त्यांच्या मुलांची पण प्रगती व्हावी यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांनी
सत्यशोधकच्या माध्यमातून प्रगती व्हावी म्हणून त्यांनी आयुष्य लोकांच्यासाठी वेचलं. हे यामध्ये पिक्चरमध्ये पूर्णपणे पाहिल्यानंतर आपल्याला जाणवेल की त्यांनी किती संघर्ष केला. जाती धर्माच्या माध्यमातून जी काय जाती धर्म असतील त्यांनी केलेला जो अत्याचार असेल, सर्वच जातीबद्दल ती यामध्ये टीका दाखवलेली नाही, परंतु काही एक 10% असेल त्यांची एक मानसिकता होती की सुरुवातीपासून जे जाती धर्माच्या रूढी परंपरा ज्या दिलेल्या आहेत त्यात तुम्ही ते फॉलो केल्या पाहिजेत किंवा केल्या पाहिजेत, त्यांची इच्छा होती. परंतु ज्या चुकीच्या ज्या असतील ज्या रूढी परंपरा त्या नक्कीच मानवी हिताच्या नसल्याकारणानं त्या सोडल्या पाहिजेत.